तर आपण शिकतोय हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मधला आपण हा एक कन्सेप्ट पाहतोय. तर पॅराडॉक्स म्हणजे काय असतो? आभास तुम्हाला जाणवतो बाबा असं आहे, पण प्रत्यक्ष प्रॅक्टिकली जर तुम्ही त्याचा विचार केला तर त्या ठिकाणी तसं नसतं. मग काय असतं तर ते बघूया आपण. बघा, कन्सिडर द इंटरकनेक्टेड वेसल शोन इन द फिगर. काही वेसल्स घ्या, काही काचेची भांडी घ्या, ती एकमेकाला अशी जोडलेली आहेत. ती कशी पहा डायग्राम मध्ये. When the liquid is poured in any one of the vessels in the notice that the level of the liquid is all vessels is the same. तुम्हाला सगळ्या ठिकाणी लेवल त्या पाण्याची सारखी दिसेल किंवा लिक्विडची सेम दिसेल. दिस ऑब्झर्वेशन इज समवॉट पझलिंग. ते एका कोड्यासारखं आहे. मग इट वॉज कॉल्ड ॲज अ हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स, आणि ह्यालाच काय म्हणतो आपण? हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणतो. पझलिंग सारखं आहे, कोड्यासारखं, कोड्यात टाकणार आहे. बिफोर द प्रिन्सिपल ऑफ हायड्रोस्टॅटिक वी आर द कम्प्लिटली अंडरस्टूड. आता आपण हे समजून घेऊया, अंडरस्टूड करून घेऊया. वन कॅन फील द प्रेशर ऑफ द बेस ऑफ द वेसल सी वुड बी द मोर दॅन ॲट द. आपल्याला फील होतं, असं जाणवतं काय, तर ह्या सी त्या ठिकाणी जी भांडं आहे, तर तुम्हाला वाटतं ह्या ठिकाणी प्रेशर खूप असेल, कारण इथं वर पाणी कसं आहे? जास्त आहे. तुम्ही ह्या कुठल्याही भांड्यात येतो, असे काही काचच अशा प्रकारचे एक बळवून घेतलेले आहेत वेसल्स. तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ओतलं तर सगळीकडे पाणी असं पोचणार आहे, सगळीकडे लेवलनं पाणी येणार आहे. कुठेही पाणी होता किंवा कुठेही लिक्विड होता, कुठल्याही प्रकारचं लिक्विड ह्याच्यामध्ये वटलं, तुम्ही डायग्राम लक्षात ठेवा. लिक्विड कुठलंही वतलं, इथं वतलं तरी असंच पाणी लिक्विड असं वर येणार, असं येणार, असं येणार. आणि तुम्हाला असं दिसतंय, असं वाटतंय, असं जाणवतंय, असं फील होतंय. काय फील होतंय? तर इथं जे आहे ती पाणी जास्त आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी जे प्रेशर आहे ती जास्त असेल. कारण एवढं मोठं पाणी आहे म्हणलं, त्याचं वजन सगळं इथं खाली पडलं असेल, बरोबर आहे का? असं आपल्याला वाटतंय, जाणवतंय. त्याचं वजन काय असेल? जास्त असलं असं वाटतंय. इथं बाजूला पण दिले तुम्हाला, आहे का? इथं आहे का? इथं ही अशा प्रकारे बाजूला काढलंय झूम करून. मग सी वुड राईज इन टू द वेसल्स बी. however the never observed, काय म्हणले? 2.2 tells that the pressure at a point of the depends only on the height of the liquid column above it. तर प्रेशर कशावर अवलंबून असतो? त्याच्या हाईटवर अवलंबून असतो. तुम्ही जर हाईट बघितली तर ह्याची प्रत्येकाची हाईट कशी आहे? सेम आहे. प्रेशर हा त्याच्यामध्ये किती पाणी ह्याच्यावर अवलंबून नसतो, तर कशावर अवलंबून असतो? किती लिक्विड आहे ह्याच्यावर अवलंबून आहे, तर त्याच्या हाईटवर अवलंबून असतो. मग तुम्ही जर विचार केला तर लिक्विडची हाईट सगळे सेम आहे. इट डज नॉट डिपेंड्स ऑन द शेप ऑर वेसल्स. वेसलच्या शेपवरती प्रेशर अवलंबून नसतो. कशावर अवलंबून असतो? मग त्याच्या हाईटवरती अवलंबून असतो. जरी आपल्याला या ठिकाणी त्याचा शेप किंवा साईज इथं मोठी दिसली, वेसल्स मोठं दिसलं, ह्याचं घाबरून जायचं काय काम नाही की बाबा ह्या ठिकाणी मग प्रेशर जास्त असलं, असं काही नसतंय. असते कशावर सगळं डिपेंड्स? प्रेशर डिपेंड्स ऑन हाईट ऑफ द वेसल्स. त्या इन दिस केस हाईट ऑफ द लिक्विड कॉलम इन द सेम ऑल व्हेसल्स. तर ह्या डायग्राम मध्ये आपल्याला ह्याच्यातून क्लिअर होतं की सगळ्या डायग्रामची, सगळ्या व्हेसलची हाईट कशी आहे? सेम आहे. त्यामुळे ह्याचा अर्थ काय की सगळीकडे प्रेशर कसं आहे? सेम आहे. हे लक्षात. Therefore, the pressure of the liquids of the column each vessels is the same and the system of equilibrium. म्हणून प्रत्येक व्हेसलच्या ह्या ठिकाणी, ह्या ठिकाणी, ह्या ठिकाणी तुम्ही जर प्रेशर चेक केला तर कसं आहे? इक्वल असणार आहे. आणि मग प्रेशर सगळीकडे काय झाला? सिस्टीम मधला इक्विलिब्रियम झाला. समतोल प्रमाणामध्ये सगळीकडे काय झाला? प्रेशर आहे. दॅट्स मीन्स दॅट द लिक्विड ऑफ द व्हेसल सी डज नॉट राईज ऑन द व्हेसल बी. यातून तुम्हाला शिकायला काय मिळालं? तर ह्याचाच अर्थ असा की लिक्विड्स ऑफ द व्हेसल सी डज नॉट राईज इन द व्हेसल्स बी. याचा लक्षात. म्हणजे ह्याच्यापेक्षा ह्याच्यात जास्त आहे असं म्हणता येणार नाही. याचा अर्थ काय? लिक्विड्स ऑफ द व्हेसल्स सी, ह्याच्यामधलं जे व्हेसल सी मधलं लिक्विड आहे, डज नॉट राईज इन द व्हेसल्स बी. ह्याच्यामधलं व्हेसल्स मधलं लिक्विड आहे ते वाढल असं अजिबात नाही. सगळ्याची लेवल काय राहणार आहे? सेम राहणार आहे. कारण त्याच्यामध्ये सगळ्याची हाईट कशी येते? सेम येते. प्रेशर सगळीकडे सेम असणार आहे. हे लक्षात घ्या. लिक्विड कॉलमच्या हाईट नुसार प्रेशर आपलं ठरत असतं. याच्यामध्ये पुढे आणखी काय माहिती सांगितली बघा. तर कन्सिडर काय म्हणले? द ॲरो ऑफ इंडिकेट्स दॅट द फोर्स एक्झर्टेड अगेन्स्ट द लिक्विड बाय द वॉल्स ऑफ द व्हेसल्स. This force is perpendicular to the walls of the vessels each point. These forces can be resolved into the vertical horizontal component.
आता हे जे फोर्सेस आहेत तिथे व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टल कंपोनंटला काय होतात, बॅलन्स होतात, रिझॉल्व्ह होतात. त्यामुळे फक्त राहतो तो प्रेशर हा उभ्या एवढ्या लिक्विड कॉलमचा. तुम्ही म्हणाल हे बाकी लिक्विडचं काय करायचं, मग ह्याचं वजन कुठे गेलं असेल, तर ही बाकी काय होतं, बॅलन्सिंग होऊन जातं, रिझॉल्व्ह होऊन जातं. फक्त राहतं एवढ्याची हाईट, म्हणजे ही एवढ्याचं प्रेशर येतं प्रत्येक ठिकाणी, असं होऊन बॅलन्सिंग. द व्हर्टिकल कंपोनंट्स ऍक्ट्स इन द अपवर्ड डिरेक्शन. Weight of the liquid in the section B is not balanced, and काय म्हणले, contributes the pressure at the base. This is no longer paradox. तर ही जास्त वेळ पॅराडॉक्स जाणवत नाही, आपल्याला वाटतं तसं प्रत्यक्षपणे, पण तसं प्रत्यक्षात मात्र सगळीकडे प्रेशर काय असतो, सेम असतो. लिक्विडची हाईट सगळीकडे सेम आहे. जरी दिसत असला असं प्रेशर जास्त असेल कमी असेल तरी जास्त वेळ पॅराडॉक्स राहत नाही. नो लॉंगर पॅराडॉक्स म्हणले, हे तर लक्षात, ही खूप महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे. तर पॅराडॉक्सवर प्रश्न विचारला की डायग्राम काढायची आणि तुमच्या मनाने ABCD त्याला नाव द्यायची आणि एक्सप्लेनेशन द्यायचं, झालं एवढंच. ह्याच्यामध्ये काय असं बाबा हीच लँग्वेज वापरावी असं काय नाही. त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे पास्कल लॉ. पास्कल लॉ काय सांगतो, एखाद्या सिस्टीममध्ये सगळीकडे प्रेशर कसं असतं, सेम असतं, असं पास्कलचं म्हणणं आहे. मग आता आपण बघूया पास्कलचा नियम काय. द पास्कल लॉ स्टेट दॅट द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट ऑन द इन्क्लोज्ड फ्लुइड ॲट रिस्ट ट्रान्समिटेड इक्वल अँड अनडिमिनिश्ड एव्हरी पॉइंट ऑफ द फ्लुइड अँड ऑल्सो द वॉल्स ऑफ द कंटेनर प्रोव्हाइडेड द इफेक्ट्स ऑफ ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड. तर पास्कलच्या नियमानुसार काय सांगितलंय बघा, पास्कल लॉ स्टेट दॅट, पास्कलचा नियम काय सांगतो, प्रेशर अप्लाइडेड ॲट एनी पॉइंट, कुठल्याही पॉइंटला प्रेशर अप्लाय करू द्या, ऑफ इनक्लोज्ड फ्लुइड, म्हणजे इनक्लोज्ड फ्लुइड म्हणजे आतमध्ये, पाण्याच्या लिक्विडच्या त्या कॉलमच्या आतमध्ये, सिस्टीमच्या आतमध्ये, ॲट रिस्ट इज ट्रान्समिटेड इक्वली, काय म्हणले, इट ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड टू द एव्हरी पॉइंट ऑफ द फ्लुइड. हे प्रेशर आहे ते सगळ्या पॉइंटला सेम पास होतं प्रेशर, आणि ते अनडिमिनिश्ड, ते नष्ट होत नाही. तुम्ही आता आपल्या ह्या पूर्ण रूम मध्ये काय घेतलं, पूर्ण पाणी भरलं, ह्या ठिकाणी जेवढं प्रेशर आहे चेक केलं तर तेवढं तिथल्या पॉइंटला सुद्धा प्रेशर असणार आहे. येतं लक्षात. समजा मी या ठिकाणी घेतलं, पाण्याचं प्रेशर जे आहे ते इकडे ढकललाच थोडं, इथं जेवढा प्रेशर लावला तेवढा तिथं असणार आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर मोठ्या मोठ्या ट्रक वगैरे असताना असं हायड्रोलिक ब्रेक असतात किंवा ऑइल ब्रेक असतात, असं ब्रेक दाबला की अर्जंट ब्रेक लागतो लगे. येतं लक्षात. म्हणजे तुम्हाला ह्याच्यातून एवढं शिकायचंय, तुम्ही प्रेशर एका पॉइंटला जेवढं द्याल तेवढं सगळा प्रेशर त्या पॉइंटला असणार आहे. आता ह्या रूम मध्ये इथं हवा आहे, ह्या हवेचं इथं काहीतरी प्रेशर असेल, मी थोडंसं इकडं असं इथं प्रेशर दिलं, इथं काय केलं, अशी हवा इकडं दाबली, ही इथनं अशी हवा अशी सगळी पुढं जात, तिथंच तेवढा प्रेशर गेला असेल. मी इथं जेवढा प्रेशर लावलाय तेवढाच तिथल्या ठिकाणी प्रेशर असणार आहे. येते लक्षात. म्हणजे इनक्लोजड असेल तरी, पूर्णपणे बंद असेल तर. मग ह्याचा अनडिमिनिश्ड अर्थ काय आहे, तर कुठल्याही प्रकारचं कमी जास्त न होता हाय अशा स्थितीमध्ये प्रेशर प्रत्येक पॉइंटवरती इक्वल पडतो. रिस्ट ट्रान्समिटेड इक्वली इन अनडिमिनिश्ड टू द एव्हरी पॉइंट ऑन द फ्लुइड. फ्लुइड मधल्या प्रत्येक पॉइंटवरती काय होतं, प्रेशर इक्वल पडतो. ऑल्सो ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर, कंटेनरच्या जेवढ्या काय भिंती आहेत, म्हणजे त्या आतमध्ये ज्याच्यामध्ये लिक्विड ओतलंय त्या प्रत्येक पॉइंटवरती, आता इथं ह्याच्यावर प्रेशर सारखं आहे, ह्याच्यावर प्रेशर सारखं आहे, कंटेनर म्हणजे वॉल आहे, तर ह्याच्यामध्ये हवेचा प्रेशर प्रत्येक भिंतीवरच्या पॉइंटला कसा असतो, सेम असतो. ऑल्स ऑफ द कंटेनर प्रोव्हाइडेड द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड, आणि त्या ठिकाणी ग्रॅव्हिटीचा जो काही थोडाफार इफेक्ट आहे तो निग्लेक्ट केलेला आहे या ठिकाणी, हे लक्षात ठेवा. असं कोणाचं म्हणणं आहे, तर पास्कलचं म्हणणं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी त्यांनी एक्झाम्पल पण दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ह्या ठिकाणी काय सांगितलंय बघा, एक सिस्टीम आहे ही बरं का. या सिस्टीम मध्ये काय आहे, वरनं इथनं काहीतरी फोर्स लावलेला आहे, इथं F2 फोर्स लावलेला आहे, इथं 2F एवढा फोर्स लावलेला आहे, इकडून 3F एवढा फोर्स लावलेला आहे. फोर्स सगळीकडून लावलेला तुम्हाला दिसतोय. तर आता फोर्स जो आहे तो आपण कसा काढतो बघा. फोर्सचा फॉर्म्युला, प्रेशरचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, फोर्स अपॉन एरिया, हा आपल्याकडे फॉर्म्युला. तर मला प्रेशर काढायचं आहे, मग आपण प्रेशर काढूया ॲट पॉईंट बीच्या ठिकाणी. बीच्या ठिकाणी प्रेशर कसा काढणार तुम्ही, मग फोर्स किती आहे तिथे बीच्या ठिकाणी, 2F आहे, आणि एरिया किती आहे तिथं, 2A एवढा एरिया. किती आहे, 2A एवढा एरिया. बघा सगळ्यांचा रेशो सेम येईल.
आपण पहिल्यांदा PBच्या ठिकाणचा प्रेशर काढू इथला. मग काय होईल, 2 ला 2 काय होऊन जाईल इथं, कॅन्सल होऊन जाईल. बरोबर आहे का? राहिलं काय मग F अपॉन E. तुम्ही Cच्या ठिकाणचा प्रेशर काढू इथला. इथे काय येईल प्रेशर, 3F अपॉन 3A. 3 ला 3 कॅन्सल झाला, काय आलं, F अपॉन E. इथं पण F अपॉन E आलं. Dच्या ठिकाणचा प्रेशर काढा, इथं पण काय येईल सांगा बरं. Dच्या ठिकाणचा प्रेशर काढा, किती प्रेशर आहे इथं, फोर्स अपॉन एरिया. चला फोर्स किती आहे, F/2. एरिया किती आहे, A/2. प्रेशर किती येईल, D या ठिकाणी 2 ला 2 कॅन्सल, काय आलं, F अपॉन E. इथं पण F अपॉन E होतं, मग F अपॉन E आलं, इथं F अपॉन. सगळीकडे प्रेशर कसा आहे मग, सेम आहे. सगळीकडे प्रेशर कसा आहे, सगळीकडे प्रेशर कसा आला, सेम. F अपॉन E, F अपॉन E, सगळीकडे प्रेशर सेम येतो. तर ह्या सिस्टीम, म्हणून इथे काय म्हणले बघा, प्रेशर Bच्या ठिकाणी, प्रेशर Cच्या ठिकाणी, प्रेशर Dच्या ठिकाणी कसा इक्वल आहे. ह्याचा अर्थ असा आहे की काय, द इंडिकेट दॅट द प्रेशर अप्लाइड ऑन द पिस्टन A इज ट्रान्समिटेड इक्वली अनडिमिनिश्ड ऑल द पार्ट ऑफ द फ्लुइड ॲज वेल एज ऑल ऑफ द व्हेसल्स. मग तुम्ही इथनं जे काय प्रेशर दाबला, इथनं जे प्रेशर क्रिएट झाला, हा प्रेशर सगळीकडे समान प्रमाणामध्ये जातो. मी इथं प्रेशर तयार केला, प्रेशर इथनं प्रेस केला, इथं तेवढा प्रेशर, इथं तेवढा प्रेशर, इथं तेवढा प्रेशर. हा प्रेशर मी जेवढा दिलाय, घेता किती प्रेशर दिलाय मी इथं, किती प्रेशर दिला मी सांगा बरं. इथं प्रेशर किती दिलाय, F अपॉन E एवढा प्रेशर दिला. फोर्स किती येतं, F. एरिया किती येतं, E. मी इथं प्रेशर किती दिलाय, F अपॉन A एवढा प्रेशर मी ह्या इथून आतमध्ये त्या सिस्टीम मध्ये दिला. पण ह्या सिस्टीम मध्ये प्रेशर पडला म्हणलं काय होईल, हे लिक्विड आहे इकडे बाहेर दाबलं जाईल, हे लिक्विड इकडे दाबलं जाईल, हे लिक्विड इकडे दाबलं जाईल. बरोबर आहे का, येतं लक्षात. किंवा तुम्ही जर चेक केलं सगळ्या ठिकाणचा प्रेशर, तर इथला प्रेशर बघा, इथला प्रेशर बघा, इथला प्रेशर बघा, सगळा प्रेशर तुम्हाला काय दिसेल, सेम दिसेल. म्हणून तुम्ही कुठल्याही एका पॉईंटवर जेवढा प्रेशर द्याल, मी इथं जेवढा प्रेशर दिलाय तेवढाच इथं पण प्रेशर असेल, तेवढाच इथं पण, सगळ्या पॉईंटवरती इक्वली प्रेशर असणार आहे इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये. ओके, तर ही पास्कलचं ॲप्लिकेशन आहे. आता ॲप्लिकेशन ऑफ द पास्कल लॉ. आता ॲप्लिकेशन पैकी एक ॲप्लिकेशन परीक्षेला येते याच्यापैकी. बघा, पहिलं ॲप्लिकेशन सांगितलंय तुम्हाला, हायड्रॉलिक लिफ्ट. लिफ्ट तुम्ही बघितलं असतं, वर असं लिफ्ट नेतं, ते हायड्रॉलिक लिफ्ट असतं. कसं असतं बघा हायड्रॉलिक लिफ्टची पोझिशन, फक्त डायग्राम काढून तुमच्या मनाच्या भाषेमध्ये दिलं चालतं, फार सोपं आहे. काय दिलंय, हायड्रॉलिक लिफ्ट इज यूज ॲज अ लिफ्ट ऑफ द हेवी ऑब्जेक्ट यूज स्मॉल फोर्स. आता मोठीची मोठी गाडी असते, गाडी पंक्चर झाली, खालून आपण जॉक लावतो ना, असं फिरवतो. मला सांगा, गाडी अशा अशा हाताने उचल का गाडी, नाही. पण ते असं थोडं असं हे झालं की त्या एअरनं काय होती, गाडीवर उचलली जाते. आपण किती फोर्स, एवढा जर फोर्स लावला तर गाडी अशी वर उचलते. बरोबर आहे का. मग त्या हायड्रॉलिक मध्ये किती पॉवर आहे बघा, तुम्ही नुसता असा फोर्स जर दाबला तर गाडी अशी वर उचलते. टायर पंक्चर झालं गाडीचं आपण असं करतो ना, येतं लक्षात. त्यांना चालू करून दे कम्प्युटर, रॅपिड टायपिंग लावून. तुमच्या डोक्यात बसतंय. म्हणजे द वर्किंग ऑफ दिस मशीन इज बेस्ड ऑन द पास्कल लॉ. ती जी मशीन आहे ती कशावर काम करते, पास्कल लॉ वरती काम करते. कशावरती, पास्कल लॉ वरती. हायड्रॉलिक लिफ्ट दिलं, ते नवीन आहे, त्याला चालू करून द्यायचं. आता बघा, ॲज शोन इन द फिगर, अ टँक कंटेनिंग अ फ्लुइड फिटेड विथ 2 पिस्टन्स. काय सांगितलं इथं, एक टँक आहे. काय सांगितलंय बघा, बघा इथे काय, एक टँक घेतला. या टँकमध्ये काय, अ टँक कंटेनिंग फ्लुइड फिटेड विथ 2 पिस्टन्स S1 आणि S2. बरोबर, त्याला 2 पिस्टन जोडलेत. कुठले कुठले पिस्टन आहे तो, हा पहिला पिस्टन कुठला आहे, S1 पिस्टन आहे. बरोबर आहे. तुम्हाला स्टोम माहित आहे का, असा हा स्टोम आहे, स्टोम मध्ये पिस्टन असतं बघा. तसं हे काय, इथे एक पिस्टन आहे आणि इथे एक काय आहे, पिस्टन आहे. 2 पिस्टन आहे तिथं, S1 आणि S2. आणि S1 इज हॅज अ स्मॉलर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. S1 पिस्टन आहे तो थोडासा लहान, आणि S2 पिस्टन आहे तो कसा थोडासा मोठा आहे. दिसतंय तुम्हाला, हा पिस्टनची साईज कशी आहे, मोठी आहे. ह्याचा एरिया किती आहे, A1. ह्याचा एरिया किती आहे, A2 आहे. बघा, ह्याचा मच लार्जर एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन. म्हणजे A2चा जो एरिया आहे तो खूपच मोठा एरिया आहे A1च्या तुलनेमध्ये. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर विचार केला बारकाईने, तर हा पिस्टन हा खूप छोटा आहे आणि हे पिस्टनचा एरिया कसा आहे, मोठा आहे. आता तरी पण बघा, मग if we apply the force F1 on the smaller piston S1 downward direction, its
विल जनरेट द प्रेशर पी F1 बाय A1. कळलं? तुम्ही जर इथं असा काय थोडासा प्रेशर दिला म्हणजे प्रेशर बरोबर काय असेल त्याचा फोर्स आहे F1 आणि एरिया किती आहे A1. तुम्ही S1 पिस्टनला काहीतरी वरून प्रेशर दिला. प्रेशरचा फॉर्म्युला काय फोर्स अपॉन एरिया. तर प्रेशर किती दिलाय तुम्ही तर F1 डिवाइडेड बाय A1 बरोबर. F1 डिवाइडेड बाय A1 एवढा काय झाला तुम्ही त्या ठिकाणी प्रेशर दिलेला आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलंय त्यानंतर काय सांगितलं पुढं बघा आता पुढं इथं S2 पिस्टन इकडे बघा बघा इथं प्रेशर दिला की इथलं लिक्विड असं खाली सरकल का खाली. इथं प्रेशर दिला की तेवढ्याच ताकदीचा प्रेशर इकडे लागेल. मग इथला पिस्टन काय होईल असा वर सरकल. बरोबर आहे का? कारण तुम्ही इथनं खाली प्रेशर दिला की एवढा प्रेशर खाली दिला की प्रेशर इथलं लिक्विड इकडे सरकल. त्याच्यामुळे इथला पिस्टन असा काय वर सरकल. मग इथं F2 असा वर दाखवलाय F1चा आरो इथं काय दाखवलाय खाली दाखवलाय. हे तर लक्षात. मग ही पिस्टन असा वर सरकणार आहे. आता जेवढा प्रेशर दिलाय तेवढा पिस्टन इथला काय होईल असा वर सरकणार आहे. मग आता बघा इथं बी काय म्हणले बघा बघा इथं दुसरं आहे P1 चा जेवढा प्रेशर आहे तेवढाच P2 चा सुद्धा प्रेशर असणार आहे. कशामुळं पास्कल नियमामुळे. पास्कलचा नियम काय सांगतो तुम्ही जेवढा इथं प्रेशर लावलाय तेवढाच इथल्या पॉइंटला प्रेशर मिळणार तुम्हाला. कारण लिक्विड मधून तो ऑटोमॅटिक अनडॅमेज्ड पद्धतीने काय होतो ट्रान्सफॉर्म होतो. लक्षात घ्या. जेवढा इथं तुम्ही प्रेशर दिलाय तेवढाच खालनावर इथं प्रेशर एका होणार. लक्षात घ्या. याचं लक्षात. असं हे तुम्हाला पिस्टनच्या बाबतीमध्ये घडतं. म्हणजे म्हणून तुम्ही गाडीचं टायर किंवा गाडी पंप ना तर असं केलं की तेवढ्याच ताकदीने ते वर उचलतं. इथं लक्षात. बघा हे कन्व्हर्जन कसं होतंय बघा. हा मग तुम्हाला दिलं इथं काय बघा F2 किती असणार आहे मग F2 म्हणजे P2 प्रेशर किती असेल F2 डिवाइडेड बाय A2 असणार आहे. मग आपल्याला फोर्स काढायचा आहे. कुठला फोर्स काढायचा आहे F2 च्या ठिकाणचा. मग F2 च्या ठिकाणचा फोर्स काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय F2 इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपल्याकडे बघा. आपण मग असं करू शकतो काय करणार इथं A is a force F2 is equal to P into A2 will be the exerted upward on it. आता इथं तुम्ही काय लिहिलंय F2 is equal to काय लिहिलंय F2 is equal to हे काय केलं बघा. तुम्ही म्हणणार हे असं कसं लिहिलं इथं बघा हे कशावरून लिहिलं बघा. माझ्याकडे काय P1 आणि P2 कसा आहे सेम आहे बरोबर का. P1 जेवढा प्रेशर आहे तेवढा P2 या ठिकाणी प्रेशर असणार आहे. P1 चा फॉर्म्युला काय आहे F1 डिवाइडेड बाय A1 आहे. P2 चा काय आहे F2 डिवाइडेड बाय काय आहे A2 आहे बरोबर. हा फॉर्म्युला आहे. मला कशाची किंमत काढायची आहे F2. मला फोर्स मी F1 एवढा फोर्स लावलाय बारक्या पिस्टन वरती पण मोठ्या पिस्टन F2 त्या ठिकाणी फोर्स किती झाला असेल मला काढायचं. F1 एवढा फोर्स मी बारक्या पिस्टनला लावला तर मोठा पिस्टन वर किती सरला असेल मला काढायचं. म्हणजे त्या ठिकाणी फोर्स किती झाला मला काढायचा. म्हणजे मला F2 ची व्हॅल्यू काढायची. मग A2 ला मला इकडे पाठवावं लागेल ना बरोबर. मी A2 ला काय करणार मी इकडे पाठवणार. A2 ला इकडे पाठवल्यावर काय फॉर्म्युला तयार होईल असा फॉर्म्युला या ठिकाणी तयार होईल बरोबर आहे का. F2 इकडे गेला काय होईल F1 डिवाइडेड बाय A1 येईल असं येईल. म्हणजे F2 इज इक्वल टू A2 डिवाइडेड बाय A1 इंटू F1. तर असा फॉर्म्युला हे तयार होईल. म्हणजे F2 मला मिळालेला आहे. मी F1 जी फोर्स लावलाय त्याच्यानुसार मी ते F2 फोर्स काढला. मी F2 मॅच काय सॉरी F2 मच लार्जर दॅन F1. पण तुम्हाला इथं असं जाणवलं जो प्रेशर आहे तो तुम्ही F1 या ठिकाणी जे बघितलेला आहे P1 प्रेशर आणि P2 प्रेशर तर एकच आहे आपला. पण फोर्सच्या बाबतीमध्ये जर तुलना केली तर F1 पेक्षा F2 फोर्स हा कितीतरी जास्त आहे. F2 इज मच लार्जर दॅन द F1. F1 तुम्ही थोडासा जरी प्रेशर F1 चा फोर्स थोडा जरी असला तर इथं F2 चा फोर्स काय आहे खूप जास्त आहे. म्हणून तुम्ही गाडीचं ते वरचं बॉनेट सगळं उचलताना पंक्चर झाल्यानंतर गाडी थोडा जरी तुम्ही प्रेशर दिलं थोडा जरी फोर्स दिला तरी अख्खी गाडीवर उचलती. कशामुळं तर तिथं फोर्स काय होतो वाढतो. म्हणून या ठिकाणी काय सांगितलंय बघा अ हेवी लोड कॅन बी प्लेस्ड ऑन S2. We can lifted up or moved down by applying small force on the S1. म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघा म्हणून तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये बघितलं की बघा तुम्ही ह्याच्यावर कितीही मोठं वजन ठेवलं तुम्ही थोडा जरी इथं फोर्स दिला तरी सगळं वजन काय होतं वर उचललं जातं. येतं लक्षात. थोडं जरी वजन इकडं फोर्स लावला तरी इथं भलं मोठं फोर्स काय होतो वर उचलला जातो. हे लक्षात ठेवा. हे कशामुळे शक्य झालं तर हायड्रोलिक प्रेशरच्या
ह्या पास्कलच्या नियमामुळे. स्मॉल फोर्स ऑन दिस इज द प्रिन्सिपल ऑफ हायड्रॉलिक लिफ्ट. मग हेच हायड्रॉलिक लिफ्टचं प्रिन्सिपल जे असतं ते हेच असतं. येतं लक्षात. आता हायड्रॉलिक ब्रेक मोठ्या मोठ्या गाड्या असतात त्याला ब्रेक अर्जंट असतात. ब्रेक दाबला आता तुम्ही आपण स्टेअरिंग कुठं असते वर असते किंवा तुम्ही साधा सायकलचा ब्रेक घ्या. सायकलच्या ब्रेकला थोडं असं ओढलं की चाक थांबतं त्या जागेला. कसं काय? कारण ती वायर अशी ओढली जाते. वायर आहे त्याला तर ओढायला. अशी वायर ओढली की थोडा वेळ तर लागेल पण लिक्विडच्या बाबतीत वेळ लागत नाही. तुम्ही नुसतं ब्रेक नुसतं असं टच जर केलं तर चारही टायर लगेच जागेला थांबतात. का? त्याच्यामध्ये ऑइल असतं, लिक्विड असतं. हे तर त्याला ब्रेक म्हणतो आपण, हायड्रॉलिक ब्रेक म्हणतो. किंवा एअर ब्रेक पण असतो. मोठ्या मोठ्या ट्रक वगैरे कुठं गावात येऊन आपल्या थांबल्या की ते एकदम हवा सुटते बघ एकदम थांबवल्यानंतर एकदम अशी एअर सगळा सोडून देतात त्या गाड्या. का? तर ती एअर ब्रेकचा त्यात सिस्टीम असते. तुम्हाला एक तो एकदम कसं काय हवा बाहेर आली एकदम तर ते सगळं कशावर चालतं तर तुम्ही साधं बोर मिशनचं उदाहरण घ्या. बोर मिशन कशावर चालतं? ह्याच चालतं ना. येतं लक्षात. तर हे लक्षात घ्या. आपण काय बघतोय ब्रेक्स. तर ब्रेक हायड्रॉलिक ब्रेक काय आहे नेमकं बघा. तर हायड्रॉलिक ब्रेक्स आर यूज्ड टू शो स्लो डाऊन स्टॉप व्हेकल इन मोशन. एखादी गाडी मोठी वेगाने येत असेल तर तिचा वेग कमी करण्यासाठी स्लो करण्यासाठी आपण ब्रेक वापरतो. इट इज बेस्ड ऑन द सेम प्रिन्सिपल ऑफ दॅट हायड्रॉलिक लिफ्ट. तर हायड्रॉलिक लिफ्ट सारखं त्याचं प्रेशरचं सेम काम चालू असतं. बघा आता कसं तुम्हाला डायग्राम मध्ये खाली दिलेली आहे सगळी माहिती. व्यवस्थितपणे लक्ष द्या. इथं काय सांगितलं इथं तर शो स्कीमॅटिक डायग्राम ऑफ हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम बाय पासिंग द काय म्हणले ब्रेक पॅन्डल द piston of the matter cylinder is pushed in the forward direction. As a result, the piston of the slave cylinder, which has a much larger area of the cross section compared to the master cylinder. आता याचा अर्थ लक्षात घ्या काय असतो. स्लेव्ह सिलेंडर म्हणजे काय? हा तुमचा मुख्य पॅन्डल काय असेल तुमचा, हे आपण त्याला इथं जिथं ब्रेक आहे आपला पायाखाली जो ब्रेक असतो गाडीला तो हा मुख्य पॅन्डल झाला तुमचा. तर बाकी जे काय पिस्टन आहेत आता ही सिस्टीम सेम तशी चालते. कसं असतं बघा गाडीला ब्रेक कसा लागतो बघा. तर हा काय ब्रेक पॅन्डल म्हणजे तुम्ही त्या ब्रेकवर काहीतरी असा फोर्स देणार म्हणजे F1 एवढा फोर्स दिला बरोबर का. काय केलं तुम्ही F1 एवढा फोर्स तुमच्या पायाने ह्या फोर व्हीलर मध्ये बसला असलं गाडीला तर फोर्स दिला की काय होतं नेमकं बघा. तर ह्या ठिकाणी छोटासा एक पिस्टन असतो. काय असतो इथे? पिस्टन असतो. आणि ह्याच्यामध्ये काय भरलेलं असतं सगळं? हे लिक्विड भरलेलं असतं. या पाईपमध्ये काय असतं सगळं? या पाईपमध्ये काय असतं सगळं? लिक्विड भरलेलं असतं. तुम्ही गाड्याचा असा एक पाईप असतो बघा ब्रेकला कडे जाणारा तो काय असतो त्याच्यामध्ये लिक्विड भरलेलं असतं बरोबर आहे. काय असतं? लिक्विड किंवा एअर असेल. मग आता मास्टर सिलेंडर ह्याला नाव काय? मास्टर म्हणजे जो कोणी ब्रेक कंट्रोल करणार आहे ब्रेक दाबणार आहे त्याला काय म्हणतो आपण? मास्टर म्हणतो. आणि हे राहिलेले 4 टायर जे आहेत ही काय आहेत? गाडीला 4 टायर असतात. तर 4 टायरला दुसरे काही पिस्टन असतात. इथे एक पिस्टन आहे, इथे एक पिस्टन आहे, इथे एक पिस्टन आहे, इथे एक पिस्टन आहे. तर ह्या मास्टर सिलेंडरच्या फोर्सनुसार राहिलेल्या 4 ठिकाणी कार्य घडत असतं. म्हणजे ती स्लेव्ह म्हणजे काय म्हणतो आपण? गुलाम म्हणतो. काय म्हणतो? गुलाम. म्हणजे 4 कुणाचे गुलाम आहेत? थोडक्यात कुणावर डिपेंडेंट आहेत? कुणावर डिपेंडेंट आहे थोडक्यात? म्हणजे ह्या F1 वरती डिपेंडरवरती आहेत. म्हणजे मास्टर सिलेंडरवरती काय आहेत ते डिपेंड आहेत. म्हणजे मास्टर सिलेंडर जे आज्ञा देईल त्याला ते फॉलो करण्याचं काम करतायत. म्हणजे आता इथं ब्रेक दाबला म्हणले की एका वेळेस सगळीकडे प्रेशर सेम क्रिएट होणार आहे बरोबर आहे का. कारण आतमध्ये काय लिक्विड आहे. तुम्ही नुसतं टच केलं की सगळीकडे सेम काय होणार? एका सेकंदात मायक्रो सेकंदात सगळीकडे सेम प्रेशर तयार होणार. बरोबर आहे का. मग तुम्हाला ब्रेक दाबला म्हणजे स्लेव्ह सिलेंडर म्हणले. कोणाला फॉलो करता येते? F1 ला. त्याला हायड्रोस्टॅटिक ट्यूब्स म्हणले. ह्या कसल्या ट्यूब आहेत? हायड्रोलिक ट्यूब्स. त्याच्यामध्ये लिक्विड भरलेलं असेल, एअर भरलेलं असेल. ब्रेक्स फ्लुइड्स हे काय ब्रेकला लागतं ते फ्लुइड आहे याच्यामध्ये. ह्याचा एरिया किती आहे? A2. ह्याचा किती आहे? A2. ह्याचा किती आहे एरिया? हे काय ह्याचा एरिया काय असेल ते असेल. तर सगळ्याचा एरिया या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. अशा प्रकारे काय आहे
ह्याचा एरिया किती आहे A1 एवढा एरिया आहे आणि ही एरिया A2 आहे, ही एरिया A2 आहे. म्हणजे काय सांगितलं इथं बघा मग आता मग also move in the forward direction of the maintain the volume of the oil constant. The slave pistons pushes the friction pads against the rotating disc. आता काय केलेलं असतं बघा, आता इथे काय केलेलं असतं तर या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं असतं, रोटेटिंग डिस्क असते. डिस्क म्हणजे काय, चाक असतं, चाकाला असं फिरणारं काय असते, रोटेटिंग डिस्क असते, त्याला पिस्टन जोडलेला असतो. मग प्रेशर दिला की पिस्टन घासतो त्याच्यावर त्या डिस्कवर, तर डिस्क घासली काय होतं, चाक थांबतं. बरोबर आहे. म्हणजे विच कनेक्टेड टू द व्हील्स, व्हील्स म्हणजे ते चाकाला जोडलेलं असतं. आणि दस द कॉजिंग अ मुव्हिंग व्हेकल स्लो डाऊन ऑर स्टॉप. त्यामुळे वाहन काय होतं, थांबतं किंवा स्लोपणे त्याचे वेग आहे तो स्लो होतो. द मास्टर सिलेंडर हॅज अ स्मॉलर एरिया क्रॉस सेक्शन A1. मास्टर सिलेंडरचा एरिया जो आहे तो खूप कमी आहे च्या तुलनेमध्ये स्लेव्ह सिलेंडरचा एरिया कसा आहे, जास्त आहे. कम्पेअर्ड टू द A2 ऑफ द स्लेव्ह सिलेंडर बाय द अप्लाइंग द स्मॉल फोर्स F1. तुम्ही जर दिसता थोडा जर ब्रेक टच केला, आपल्याला ब्रेक दाबायचं म्हणल्यावर काय आपण दोन्ही पायानं जरा दाबून धरतो नाही, तर नुसता टच केला तर गाड्याला ब्रेक लागतो नाही, नुसता टच जर केला तर गाड्या काय होतं, गाडीला लगेच ब्रेक लागतो लगेच अर्जंट. मग कशामुळं, तर तुम्ही थोडा जरी फोर्स अप्लाय केला तरी स्लेव्ह सिलेंडरवरती जास्त फोर्स काय होतो त्या ठिकाणी तयार होतो. म्हणजे चारही ठिकाणी प्रेशर. मग आता इथं पहिला प्रेशर काय असेल आपला P1, फोर्स 1 अपॉन एरिया 1, बरोबर. आणि प्रेशर ट्रान्समिटेड तो अनडिमिनिश्ड थ्रू आउट द सिस्टीम. सगळ्या सिस्टीममध्ये एकाच वेळेस सेम प्रेशर तयार होणार आहे. द फोर्स F2 ऑफ स्लेव्ह सिलेंडर इथं, हां मग तिथं फोर्स किती तयार होईल काढायचं आपल्याला. तर बघा F2 इज इक्वल टू मगासारखा सेम फॉर्म्युला असणार आहे. कसा असणार आहे मग आपल्याला, मगाशी काय केलं आपण, P सगळीकडे सेम असणार आहे, इथं काय असणार आहे F2 अपॉन A2. तुम्हाला काय करायचं आहे, प्रेशर कुठला काढायचा आहे, फोर्स A2च्या ठिकाणचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. बघ आता काय करायचं आपल्याकडं, आपल्याला F2चा फोर्स काढायचा, मग आपण A2ला इकडे पाठवू. म्हणजे काय होईल, F2 इज इक्वल टू P इंटू A2. पण P माहित आहे की आपल्याला, पहिल्यांदा काय माहित, P दोन्हीकडचा P सेमच आहे. म्हणजे काय F1 अपॉन A1 आहे आणि इथे काय आपल्याकडे A2 आहे. मग आपला काय झाला, हा फॉर्म्युला तयार झाला, A2 अपॉन A1 इंटू F1. तर हा तुम्हाला तेवढ्या प्रकारचा फोर्स F2 या ठिकाणी मिळणार आहे. पण F1च्या तुलनेमध्ये F2 या ठिकाणी फोर्स जास्त असेल. This is similar to the principle of the used as hydraulic lift means S2 is greater than the A1, F2 is greater than the F1. Thus the small force applied on the brake pedal gets converted into the large force shown in the show down on the stop the moving vehicle. म्हणून तुम्ही थोडा जरी ब्रेक मारला, थोडा जरी फोर्स दिला तर त्या ठिकाणी F2 या ठिकाणी त्या चाकाच्या ठिकाणी फोर्स काय होतो, जास्त तयार होतो. येतं लक्षात. हे हायड्रोलिक टेक्निक आपण गाड्यामध्ये वापरतो. येतं लक्षात. तुम्हाला इथं फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ काही एक्झाम्पल दिलेली आहेत, बरोबर आहे. तर हे ॲप्लिकेशन दोन्ही तयार ठेवा, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. किती सोपं आहे. पहिले जर 2 पिस्टन काढायचे, एक छोटा मोठा, हे काय करायचं, 4 ठिकाणी 4 हे करायचं, एक पॅन्डल जोडायचा, स्लेव्ह सिलेंडर काढायचं आणि ती फॉर्म्युला एकच आहे सकाळ जर, दुसरं काही नाही त्या फॉर्म्युलामध्ये. काय, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. प्रेशर सगळीकडे सारखं असतं, त्यामुळे P इज इक्वल टू F1 अपॉन A1. इकडं परत F2 काढायचा म्हणलं तरी पण काय, P इज इक्वल टू F2 अपॉन A2. पण आपल्याला F2 काढायचा म्हणजे F2 बरोबर A इंटू A2 इंटू P घ्यायचं आणि P ची व्हॅल्यू इकडे टाकायचं आपल्या विषयी. असं हा चॅप्टर खूप सोपा आहे. जरी मोठा चॅप्टर असेल तर सोपा चॅप्टर. ह्याच्या नोट्स बनवा, दररोज अभ्यास करा. येतं लक्षात. आता बघा, तर आता या ठिकाणी काय सांगितलंय, हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम, हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम ऑफ अ कार मास. काय दिलं या ठिकाणी, ऑफ अ कार मास, हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम ऑफ अ कार मास 100 किलोग्रॅम हॅव्हिंग द स्पीड ऑफ द 50 किलोग्रॅम पर आवर. काय सांगितलंय कन्सेप्ट इथं, तर सांगितलंय हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम ऑफ अ कार मास किती आहे, 100 किलोग्रॅम, हॅव स्पीड ऑफ द 50 किलोमीटर पर, एका तासाला 50 किलोमीटर प्रतिवेगाने गाडी चाललेली आहे. ह्याचं सिलेंड्रिकल काय म्हणलं, पिस्टन्स रॅडियस किती दिली, रॅडियस त्याची 0. रॅडियस कशासाठी दिली असते, सिलेंड्रिकल म्हणजे आपल्याला त्याच्यावर एरिया काढता येतो. रॅडियस दिली का मग काय काढू शकतो, एरिया काढू शकतो. द स्लेव्ह सिलेंडर हॅज अ रॅडियस, त्याची पण रॅडियस दिली.
कॉन्स्टंट फोर्स दिलाय तुम्हाला 100 न्यूटन. इन द अप्लाइड ब्रेक व्हॉट इज द डिस्टन्स इन द कार वी ट्रॅव्हल बिफोर द कमिंग टू द स्टॉप. म्हणजे गाडी थांबण्याच्या अगोदर किती अंतर त्यानं कट केलेलं असेल ब्रेक दाबल्यापासून, आपल्याला त्याचं उत्तर काढायचं. दिलेली माहिती बघा, F1 किती दिलाय आपल्याला 100 दिलेला आहे, कॉन्स्टंट फोर्स आहे ना. अजून काय दिलं, एरिया काय दिला आपल्याला, A1 म्हणजे कुठला एरिया, ब्रेक दाबतो ते एरिया तिथला, तो A1 काढा. तो कसा काढतो आपण, सिलेंड्रिकल आहे म्हणजे काय, पाय आर स्क्वेअर. बरोबर, A1 एरिया कसा काढणार, पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे. मग पायची व्हॅल्यू 3.14 आहे आणि आर स्क्वेअर म्हणजे आरची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 0.5 सेमी दिले. त्याचं मीटरमध्ये कन्वर्जन केल्यानंतर काय होईल, 0.5 गुणिले 10चा वजा दुसरा करावा लागणार, त्याला 1000 भागावं लागेल ना, 100 भागावं लागेल. ही कशा 0.5 हे सेंटीमीटरमध्ये दिले, ह्याचं मीटरमध्ये करायचं मला 100 भागावं लागेल. म्हणजे काय होईल ते 0.5 गुणिले 10चा वजा दुसरा येईल, 2 0 इकडे वर गेलो काय होईल 10⁻²² होईल, ते मीटरमध्ये गेलं. म्हणून त्याचा काय करायचं, आरचा स्क्वेअर आहे, तर आरची व्हॅल्यू काढून घेतली. तुम्हाला पहिल्यांदा जो आर दिलेला आहे, तो आर जो आहे तो दिलेला आहे सेंटीमीटरमध्ये, त्याचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करावं लागेल, मीटरमध्ये त्याचं कन्वर्जन आपल्याला करावं लागते. म्हणून आर तुम्हाला 0.5 सेमी जरी दिलेला असला तर याचं मीटरमध्ये कन्वर्जन करता असतं ते आपल्याला 100 भागावं लागतं, हे मीटरमध्ये जातं. मग म्हणजे 0.5 गुणिले 10चा वजा दुसरा होतं, हे आर झाला. पण आपल्याला काढायचा आहे एरिया. एरिया काय म्हणतो आपण त्याला, एरिया A1 काढायचा आहे. मग त्यासाठी काय आपल्याला फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर आहे. तर पायची व्हॅल्यू 3.14 गुणिले आरचा स्क्वेअर म्हणजे ह्याचा स्क्वेअर करावा लागेल तुम्हाला, बरोबर आहे का. ह्याचा काय करावं लागेल, स्क्वेअर केला इथं स्क्वेअर, तुम्हाला काय मिळालं मग मीटर स्क्वेअर पण मिळेल, कारण मीटरचा इथं स्क्वेअर करायचा सगळ्याचा आरचाच, त्यामुळे इथं मीटर स्क्वेअर मिळेल. ओके, तसं A2 पण काढून घ्या. A2 म्हणजे आपल्याला दिलेला आहे स्लेव्ह सिलेंडरचा किती दिला आहे रेडियस 2.5 दिला आहे. तुम्ही आपला जो काही ओरिजिनल ब्रेक पासला जो फोर्स आहे पिस्टन आहे तिथं हायड्रोलिक ब्रेक सिस्टीममध्ये, जे आपल्या पायाखाली जो पिस्टन आहे तो काय आहे, त्याचा एरिया A1 आहे, आणि जी काही चाकापाशी पिस्टन आहे त्याचा किती आहे A2 एरिया. दोन्हीचा एरिया काढून घेतला तर एवढी F1 माहीत झाला, A1 एरिया माहीत झाला, A2 माहीत झाला. आपल्याला काढायचं आहे काय, F2 म्हणजे चाकापाशी किती फोर्स तयार होती काढायचा आपल्याला फोर्स. मग आपल्याला पास्कलच्या प्रिन्सिपलनुसार हे नियम माहित आहे ना आपल्याला, काय P1 इज इक्वल टू काय असतो P2. पहिल्या ठिकाणचा प्रेशर हा दुसऱ्या ठिकाणच्या प्रेशर एवढा असतो, बरोबर आहे का. म्हणजे F2 डिवायडेड बाय A2 आपण असं लिहू शकतो, आणि F1 डिवायडेड बाय A1 असं लिहू शकतो. म्हणजे पॅन्डलपाशी जो प्रेशर तयार होणार तोच चाकापासून प्रेशर तयार होणार, फोर्स मात्र काय असेल वेगळा असणार. म्हणून आपल्याकडे हा नियम आहे, तर या नियमानुसार आपण इथे टाकू शकतो व्हॅल्यू. आता टाका सगळ्या व्हॅल्यू. चला, व्हॅल्यू कुठल्या कुठल्या आपल्याला F2 काढायचं आहे, बरोबर आहे. आपल्याला F2 काय करायचं आहे काढायचं आहे. A2 ला काय करू आपण इकडे पाठवूया, म्हणजे काय होईल बघा बरं, F2 बरोबर काय होईल F1 डिवायडेड बाय A1 इंटू इकडे काय झाला A2. F1 ची व्हॅल्यू टाका, A1 ची व्हॅल्यू टाका आणि A2 ची व्हॅल्यू टाका. आपल्याकडे सगळ्याच्या व्हॅल्यू आहेत का व्हॅल्यू सगळ्याच्या, सगळ्याच्या व्हॅल्यू आहेत. मग इथं सगळ्याच्या व्हॅल्यू या ठिकाणी टाकल्या, सोडवलं, तुम्हाला काय 2500 न्यूटन एवढा फोर्स कुठे मिळाला. लावताना F1 न फोर्स किती लावला होता 100. F2 पाशी किती फोर्स तयार झाला 2500 न्यूटन. म्हणजे किती फोर्स वाढतोय बघा, किती पटीने फोर्स वाढला हा, 25 पटीने फोर्स वाढतोय. बघा, मग ऍक्सेलरेशन काढायचं म्हणल्यावर काय करावं लागलं आपल्याला, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला पण तीच आहे ना. काय आपल्याला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला सांगा बरं, किती फोर्स आपल्याला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे मला सांगा. चला बोला की सर. आता आता मग तुम्हाला हे कळलं का 25 पटीने काय झाला फोर्स वाढला. प्रेशर काय असतो सेमच असतो, येतं लक्षात, प्रेशर सेमच राहणार आहे. मग आता काय करावं लागेल सांगा, एकच मिनिट. आता इथं प्रेशर आपण कसा तयार झाला बघितलं, दोन्हीकडे सेम आहे, परंतु फोर्स मात्र वाढला 25 पटीने. म्हणजे बघा इथं तर F2 काढला आपण, ऍक्सेलरेशन पण काढायचं. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, हे तुम्हाला माहित आहे, फोर्स इज इक्वल टू काय असतं मास इंटू एम. फोर्स इक्वल टू एम तुम्हाला माहिती, ऍक्सेलरेशन काढायचं. मग आता एम ला इकडे घेऊ, फोर्स अपॉन एम बरोबर काय होईल ए, म्हणजे तुम्हाला ऍक्सेलरेशन मिळेल. मग इथं तोच फॉर्म्युला वापरला, ए इज इक्वल टू F2 अपॉन एम. मास किती आहे दिले आपल्याला 1000 किलोग्राम म्हणून, बरोबर आहे.
मग इथं 2500 भागिले 1000 करा, 2.5 मीटर पर सेकंद स्क्वेअर मिळेल. युजिंग द न्यूटन इक्वेशन ऑफ मोशन. आपल्याला काय करायचं, न्यूटन मोशनचं इक्वेशनचं वापरायचं. इक्वेशन काय आपल्याकडे, मग ही न्यूटनचा गतीचा नियम आहे, बरोबर आहे. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2as टाकायचं व्हॅल्यू. वेअर द व्हेलॉसिटी काय असेल, 0 असेल, त्यावेळेला काय मिळेल तुम्हाला, सुरुवातीचा वेग किती मिळेल. व्ही म्हणजे काय असतो, शेवटचा वेग, आणि यू म्हणजे काय असतो, सुरुवातीचा वेग असतो. मग तुम्हाला जर शेवटचा वेग 0 झाला तर सुरुवातीचा वेग काढावा. म्हणजे काय होईल, तर मग व्ही जर 0 टाकला तर काय होईल बघा, याच्यामध्ये टाकायचं व्हॅल्यू सगळ्या. मग तुमचा यू किती येईल, दिले काय त्यांनी 50 किलोमीटर पर आवर दिले की आहे का. देताना काय दिले, हॅव स्पीड 50 किलोमीटर पर आवर म्हणून दिले. यू दिलाय, सुरुवातीचा वेग दिलाय त्यांनी. शेवटचा 0 होणार आहे आपल्याला माहित आहे. सुरुवातीचा किती आहे, गाडी वेगानं पळते म्हणजे सुरुवातीचा वेग किती होता, 50 किलोमीटर पर आवर होता. गाडी थांबली म्हणजे शेवटचा वेग किती झाला, 0 झाला. मग तुम्हाला एक गिवन दिले, म्हणजे यू दिलाय, व्ही दिलाय. ओके, ते सगळं टाकाय फॉर्म्युल्यामध्ये बघा, व्ही दिलाय, यू दिला, टाकलं यात. मग तुम्ही सगळं यात टाकायचं, सोडवलं की तुम्हाला उत्तर किती मिळेल, एस ची व्हॅल्यू ह्याच्याने मिळून जाईल तुम्हाला. सगळं यात टाकायचं, कॅल्क्युलेशन करा, मग तुम्हाला एस किती मिळेल, 38.58 मीटर एवढी गाडी पुढे सरकल. बरोबर आहे का. किती गाडी पुढे सरकणार आहे, डिस्प्लेसमेंट गाडीचं ब्रेक दाबल्यापासून किती होणार आहे, 38.58 मीटर. कळतंय, एवढी गाडी जाणार आहे पुढं, हे लक्षात ठेवा. आता मेजरमेंट ऑफ प्रेशर म्हणले बरं का. प्रेशर मोजण्यासाठी काय आपण करतो, तर मेजरमेंट ऑफ प्रेशर इथे काय दिले, मुद्दे दिले त्याचे काय महत्वाचे बघा. तर काय म्हणले, इन्स्ट्रुमेंट युज्ड ॲज अ मेजर ऑफ द प्रेशर आर कॉल्ड प्रेशर मीटर. त्याला आपण जे प्रेशर मोजण्यासाठी जे काय वापरतो इन्स्ट्रुमेंट, त्याचं नाव काय आहे, काय आहे नाव, प्रेशर मीटर, किंवा त्याला काय म्हणतो, प्रेशर गेज और व्हॅक्यूम गेज पण 3 नाव आहेत, प्रेशर मीटर, व्हॅक्यूम गेज किंवा प्रेशर गेज. बिलो वी विल डिस्क्राइब टू इंस्ट्रुमेंट विच आर कॉमनली यूज्ड इन द मेजर ऑफ प्रेशर. प्रेशर मोजण्यासाठी सर्वसामान्यपणे आपण खालील इन्स्ट्रुमेंट वापरतो. तर बघा आता यामध्ये, तर मेजर ऑफ अटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज अ बारोमीटर. म्हणजे अटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे सह्यानं मोजताना काय म्हणतो आपण, बारोमीटर म्हणतो. अटमॉस्फेरिक प्रेशर, आता वातावरणामध्ये किती दाब आहे हे मोजण्यासाठी जे आपण काय साहित्य वापरतोय, मटेरियल वापरतोय किंवा जे वापरतोय साहित्याला काय नाव आहे, बारोमीटरच्या सहाय्याने आपण अटमॉस्फेरिक प्रेशर मोजतो. वन ऑफ द फर्स्ट बारोमीटर वॉज बाय द इटालियन सायंटिस्ट तोरिसिली नावाच्या वैज्ञानिकाने काढला. द बारोमीटर इज इन द फॉर्म ऑफ द ग्लास ट्यूब completely filled with the mercury and placed upside down in the small dish containing the mercury. तर हे कशामध्ये ठेवलं तर त्याच्यामध्ये मर्क्युरीने भरलेला तो आहे, पूर्णपणे ग्लास तयार केलेला आहे. इट इज अ स्कीमॅटिक्स डायग्राम शोन इन द फिगर. तर तुम्हाला त्याची डायग्राम पण खाली दिलेली आहे बघा, आहे का. मर्क्युरी ऑफ द बारोमीटर अशा प्रकारे आहे. त्याला काय म्हणलंय आपण, टोरिसिली व्हॅक्यूम. म्हणजे इथे जो वर पोकळ जागा राहते, ते काय म्हणते, व्हॅक्यूम म्हणजे कसली जागा, निर्वात पोकळी. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय म्हणजे काय ऑप्शन नसतो, काय नसते, इथं वर पोकळी राहते. तर ही मर्क्युरी बारोमीटर अशा पद्धतीने तुम्हाला दाखवलेला. इथं आता इथं सी पॉईंट आहे, हा सी पॉईंट आहे, इथं बी पॉईंट आहे, इथं ए पॉईंट आहे. मग आपल्याला या ठिकाणी प्रेशर मोजायचं आहे. हाईट किती आहे त्याची, एच एवढी हाईट आहे. इथनं ह्या सी पॉईंट पासून इथपर्यंत हाईट किती आहे, एच आहे. मग आता ह्याच्यात थोडीशी माहिती घेऊ आपण. बघा काय सांगितलं इथं, बघा माहिती सिस्टमॅटिक थोडंसं बघा. आता the glass of the tube about 1 meter length and the diameter about 1 centimeter is filled with the mercury up to the brim. डोक्यात बसते काय सांगितलेलं आहे इथं, a glass of the tube about 1 meter length. किती लेंथ आहे त्याची, 1 मीटर लेंथ आहे ट्यूबची. त्या किती लेंथ आहे याची, 1 मीटर एवढी लांब त्याची लेंथ आहे. अँड द डायमीटर अबाव द 1 सेंटीमीटर फिल्ड विथ द मर्क्युरी अप टू द ब्रीम. ह्याच्यामध्ये मर्क्युरी भरलेला आहे. त्याची डायमीटर जो आहे तो किती, तुम्हाला 1 मीटर पर्यंत डायमीटर दिले, 1 सेमी पर्यंत डायमीटर दिलेला आहे. म्हणजे रेडियस 0.5 सेमी झाली. इट इज दॅन द क्विकली इन्व्हर्टेड इन टू द स्मॉल डिश कंटेनिंग मर्क्युरी. तर त्याच्यामध्ये काय आहे, तर मर्क्युरी आपण भरलेला आहे. द लेवल ऑफ मर्क्युरी इन द ग्लास ट्यूब लोअर अ सम मर्क्युरी स्पिल्स. काय सांगितलं याच्यामध्ये, काय सांगितलं तर सम मर्क्युरी स्पिल्स इन द डिश. अ गॅप इज क्रिएटेड बिटवीन द सरफेस ऑफ मर्क्युरी इन द ग्लास ट्यूब अँड द क्लोज्ड एंड ऑफ द ग्लास ट्यूब. ह्याच्यामध्ये एक व्हॅक्यूम किंवा एक स्पेस तयार होतो. तो कुठला आहे,
हितला एवढा जागा आहे त्याला काय म्हणतो आपण मोकळी जागा तयार होते ह्याच्यामध्ये. कशामध्ये? त्यात बाकीच्यामध्ये मर्क्युरी भरलेलं आणि वर काय थोडीशी पोकळ जागा तयार होते. तो गॅप जो आहे, द गॅप डज नॉट कंटेन्स एनी एअर. ह्या गॅपमध्ये कुठल्याही प्रकारचा एअर नाही, हवा नाही, काय नाही, काय नाही. इट इज कॉल्ड ॲज अ टॉर्सिल व्हॅक्यूम. याला काय नाव आहे? टॉर्सिल व्हॅक्यूम हे असं त्याचं नाव आहे त्या ठिकाणी. आणि इट इज डज नॉट कंटेन सम मर्क्युरी वेपर्स. त्याच्यामध्ये मर्क्युरीचे वेपर्स नाही किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाकी काही मॅटर नाही. अगदी त्याचे वाफेचे कण सुद्धा नाहीत मर्क्युरी सुद्धा. दुसरा मुद्दा काय सांगितला? द प्रेशर ॲट द अप्पर एंड ऑफ द मर्क्युरी कॉलम इनसाइड द ट्यूब 0 अँड द प्रेशर ॲट द सच दॅट. आता इथं प्रेशर किती आहे? पी एच्या ठिकाणी. पी एच्या ठिकाणी प्रेशर किती असतं? 0 प्रेशर असतं. किती असतं? 0. या ठिकाणी किती प्रेशर तयार झाले? 0 प्रेशर आहे. कुठं? पी एच्या ठिकाणी. प्रेशर ॲट द पॉईंट ए. तर किती आहे ते? 0. लेट्स कन्सिडर द सी point mercury surface of the dish and the another point B inside the tube of the same horizontal level as at the point C. तुमचा आता ह्या ठिकाणी बी पॉईंट आहे, सी पॉईंट आहे, इथं सुद्धा प्रेशर काय असणार आहे? सगळीकडं सेम प्रेशर असणार आहे. येतं लक्षात? आता पुढे बघा, पुढचा मुद्दा आणखी बघा त्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकताय. चौथा, द प्रेशर ॲट अ सी इज इक्वल टू द atmospheric pressure P naught because it's the open to the atmosphere as the B and C at the same horizontal level. The pressure at B is equal to the atmospheric pressure P naught. म्हणजे तुमचं बीच्या ठिकाणी जेवढं प्रेशर आहे तेवढंच अटमॉस्फेरिकचं प्रेशर असणार आहे. काय? अटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणीय दाब. बीच्या ठिकाणी जेवढं प्रेशर आहे, आता बी तुमचा पॉईंट कुठं आहे बघा? वरून ओपन आहे तुमचं, म्हणजे बीच्या ठिकाणी जेवढं प्रेशर आहे तेवढंच कुठलं आहे? बाहेरचं पण प्रेशर आहे. मग आता बी आणि सीचं प्रेशर कसं आहे? सेम आहे. म्हणजेच अटमॉस्फेरिक प्रेशर. सीच्या ठिकाणी कुठलं प्रेशर आहे हो? अटमॉस्फेरिक प्रेशर आहे. पण बी आणि सी कसा आहे? इक्वल आहे. म्हणजे अटमॉस्फेरिक प्रेशर सीच्या ठिकाणी आहे आणि बीच्या ठिकाणी आहे. हे सगळं काय झालं? सेम प्रेशर झालं. काय झालं? सगळीकडे सेम प्रेशर झालं. म्हणून तुम्ही इथं असं म्हणू शकता बघा, सपोज दॅट द पॉईंट बी इज अ डेप्थ ॲट एच बिलो द पॉईंट ए अँड द रो इज अ डेन्सिटी ऑफ द मर्क्युरी देन. तर तुम्हाला त्याचा फॉर्म्युला पण आहे. तर बघा, समजा ते जर बी पॉईंट जर थोडासा खाली असेल लिक्विडमध्ये, तर काय त्या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याकडे बघा, पी बी इज इक्वल टू पी ए प्लस एच रो जी. लिक्विड कॉलमच्या प्रेशरनुसार आपण आधी फॉर्म्युला तयार केलेला आहे सुरुवातीला चॅप्टरच्या. तर पी बी इज इक्वल टू पी ए, किंवा आपण त्या ठिकाणी ह्यासाठी दोन्हीतला अटमॉस्फेरिक प्रेशर आणि आपलं साधं प्रेशर यांच्यातल्या डिफरन्सला आपण नाव दिलं होतं बघा, गेज प्रेशर पण नाव दिलं होतं. पाठीमागं तुम्हाला सुरुवातीला गेज प्रेशर म्हणजे काय? तुमचं वातावरणीय दाब आणि आपला ह्यातला प्रेशर, तिथं प्रेशरची वजाबाकी असेल त्याला काय म्हणतो आपण? गेज प्रेशर असं नाव दिलं होतं. बरोबर आहे? ते पाठीमागं आपण शिकलो. तसं इथं पी बी आणि पी ए या दोन्ही ठिकाणचं प्रेशर आपण घेतलं. प्लस म्हणजे पी बीच्या ठिकाणी कुठलं प्रेशर असणार आहे? तर तुमचा पी बी या ठिकाणी कुठलं प्रेशर असणार आहे? पी बीच्या ठिकाणी. तर या पी बीच्या ठिकाणी प्रेशर कुठलं येईल? तर इथलं हे पी ए प्लस रो डी एच ह्याच्यामुळे तयार झालेलं प्रेशर, दोन्हींचं मिळून पी बी या ठिकाणी प्रेशर आहे. म्हणजे त्याची हाईट, त्या लिक्विडची डेन्सिटी आणि त्याची ग्रॅव्हिटी. कारण ह्या ठिकाणी जे प्रेशर असणार आहे ते कशा कशाचं प्रेशर असणार आहे? ह्या पी ए पॉईंटचं प्रेशर, ह्या लिक्विडची डेन्सिटी, ह्या लिक्विड कॉलमची हाईट आणि ग्रॅव्हिटी. ह्या पी ए प्लस लिक्विडची डेन्सिटी, त्याची हाईट आणि ग्रॅव्हिटी या सगळ्याचं मिळून प्रेशर पी बीच्या ठिकाणी असणार आहे. ह्या ठिकाणी एवढं प्रेशर त्या ठिकाणी असणार आहे. याचं लक्षात? अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रेशर तयार होईल. झालं हे प्रेशर या ठिकाणी. मग आता इथं आणखी काय म्हणलंय बघा, पी बी आणि पी नॉट सारखं आहे. परत पी नॉट आणि एच इथे काय म्हणले? पी नॉट बरोबर काय येईल? रो जी एच. एच रो आणि जी वेअर एच इज द लेंथ ऑफ द मर्क्युरी कॉलम इन द मर्क्युरी बॅरोमीटर म्हणले. म्हणजे तुमचं पी बीचं जे प्रेशर आहे ते पी नॉटच आहे आणि पी नॉट म्हणजेच कोण आहे? रो जी एच आहे. म्हणजे हे तुम्हाला या ठिकाणी असं म्हणजे पी बी इज इक्वल टू पी नॉट असल्यामुळे आपण असं घेऊ शकतो इथं. आणि पी नॉटचं जर प्रेशर अटमॉस्फेरिक प्रेशर एवढं आहे. याचं लक्षात असं, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर ओपन ट्यूब बॅरोमीटर जो आहे हा मॅनोमीटर आहे. सर काय म्हणतो त्याला आपण? ओपन ट्यूब मॅनोमीटर. हे काय आहे? कशा प्रकारचा प्रयोग आहे बघा. हेच तुम्हाला एक वेसलच्या साह्यानं आपण एक प्रयोग करून बघतोय. वेगवेगळे वेसल्स घेतोय, वेगवेगळे भांडी घेतोय आणि त्याच्यामध्ये कुठल्या ठिकाणी प्रेशर किती असेल, अटमॉस्फेरिक प्रेशर किती असेल किंवा त्या ठिकाणी तयार होणारं क्रिएट होणारं जे प्रेशर असेल ते आपण चेक करतोय. ओके, तर हा पॉईंट झाला ओपन ट्यूब मॅनोमीटर. मॅनोमीटर जर पॉईंट झाला तर सरफेस टेस्टपासून नवीन चॅप्टर आहे तो वेगळा, म्हणजे वेगळा कन्सेप्ट आहे आणि त्याचा काही एवढा जास्त संबंध येत नाही, परंतु त्यातून पुढे सगळे कन्सेप्ट वेगळे आहेत.
हे लक्षात ठेवा. आता आपण या ठिकाणी एवढा पॉईंट बघून थांबू. परत पुढचा जो पॉईंट आहे ते पूर्णपणे पॉईंट पुढचे कसे आहेत, सरफेस वगैरे वेगळं आहे थोडंसं. ते सोपे आहेत, चॅप्टर जरी मोठा असेल तर सोपा पॉईंट आहे. इथपर्यंत नोट्स बनवा चांगल्या पद्धतीनं. बघा, ओपन ट्यूब manometer. A manometer is consist of U-shaped, partly filled with the low density liquid such as water, kerosene. तर अशी एक यू शेप आकाराची काय काचाची आपण एक साहित्य बनवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये केरोसिन भरलेलं आहे किंवा वॉटर भरलेलं आहे, पाणी. केरोसिन म्हणजे रॉकेल भरलंय किंवा काय भरलंय, याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. म्हणजे त्याची डेन्सिटी कशी असते, कमी असते, तेवढं भरलंय. द हेल्स ऑफ द हॅव्हिंग लार्जर लेवल ऑफ डिफरन्स बिटवीन द लेवल लिक्विड इज द टू आर्म्स ऑफ द मॅनोमीटरला 2 आर्म आहेत. मग ही एक बाजू आहे आणि अशी एक बाजू आहे. यू शेपड असल्यामुळे ही एक बाजू आहे आणि ही एक बाजू आहे. पण आता आणखी काय ॲडजस्टमेंट याच्यामध्ये केली बघा. शोन इन ओपन ट्यूब मॅनोमीटर, वन आर्म ऑफ द मॅनोमीटर इज ओपन टू द ॲटमॉस्फिअर. ही वरची जी बाजू आहे ती पूर्णपणे मोकळी आहे, वातावरणाशी काय ती एकरूप आहे, वातावरणाबरोबर ती काय आहे, मॅच आहे. तर ही ॲटमॉस्फिअरिक प्रेशर येण्यासाठी मोकळी बाजू आहे. आणि ऑदर कनेक्टेड टू द कंटेनर डी ऑफ द प्रेशर पी इज मेजर्ड. तर तुम्ही काय केले बघा, एक यू शेपड अशी काचाची कांडी घेतलेली आहे, त्याची एका बाजूला काय जोडलेलं आहे, कसा कंटेनर जोडलेला आहे, आणि एक बाजू पूर्णपणे काय केलेली आहे, मोकळी सोडलेला आहे. हा आपला प्रयोग सुरू आहे आता या ठिकाणी, बरोबर आहे का. मग आता ही तुम्ही फक्त डायग्राम लक्षात ठेवायची. ओपन ट्यूब मॅनोमीटर म्हणजे नाव आहे, ओपन ट्यूब मॅनोमीटर. ओपन म्हणजे एका बाजूने काय आहे, ते ॲटमॉस्फिअरिक प्रेशरवर त्याचं कनेक्ट आहे. त्याची हाईट समजा इथे ए ठिकाणी, इथं ए पॉईंट आहे, इथं बी पॉईंट आहे, इथं सी पॉईंट आहे, आणि इकडे काय डीच्या ठिकाणी क्लोज्ड कंटेनर आहे. द प्रेशर ॲट अ पॉईंट पी इज ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. उघडच आहे. एच्या ठिकाणी कुठला प्रेशर असणार आहे, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असणार आहे, पी नॉट. आणि टू फाइंड द प्रेशर ॲट द पॉईंट सी विच इज एक्सपोजर इन द प्रेशर ऑफ द गॅस इन द कंटेनर. तर तुम्हाला काढायचा प्रेशर सीच्या ठिकाणी किती प्रेशर असेल हे काढायचं आहे. काय करायचं, सीच्या ठिकाणी प्रेशर किती असेल हे काढायचं आहे बघा. आणि कन्सिडर द पॉईंट बी इन द ओपन आर्म ऑफ द मॅनोमीटर इज द सेम लेवल ऑफ द पॉईंट सी. आपण काय गृहीत धरलं, ह्या ठिकाणी जो सी पॉईंट त्याच्या सेम लेवलमध्ये इकडे एक बी पॉईंट घ्यायचा, आपल्या त्या ओपन ट्यूब मॅनोमीटरमध्ये घेतला तर एक बी पॉईंट. तर आपल्याला काय करायचं, बीच्या ठिकाणी किती प्रेशर असेल मग काढायचं आहे. मग आपल्याला माहित आहे, जर लिक्विडची हाईट सेम असेल तर त्या ठिकाणी प्रेशर कसा असतो, सेम असतो. मग पी सी इज इक्वल टू पी बी झाला. म्हणजे बीच्या ठिकाणी जेवढा प्रेशर आहे तेवढा सीच्या ठिकाणी काय होईल, प्रेशर होईल. ही वाक्य आपल्याला त्याच्यावर कळालं. आलं लक्षात. पास्कलनुसार द प्रेशर ॲट द पॉईंट बी, बीच्या ठिकाणी प्रेशर किती तयार होईल. मग आपल्याला माहित आहे बीच्या ठिकाणचा प्रेशर कसा काढतो आपण, कसा काढतो, मग अशी वर काढला होता बघा. कसा काढतो बीच्या ठिकाणी प्रेशर काढायचा आहे आपल्याला बीच्या ठिकाणचा. मग काय, ह्या एच्या ठिकाणचा प्रेशर अधिक ह्या वॉटरची, ह्या लिक्विडची काय डेन्सिटी, त्याची हाईट आणि ग्रॅव्हिटी, बरोबर आहे. ह्याच्यामुळं ह्या बीच्या ठिकाणी किती प्रेशर पडेल वरनं, ॲटमॉस्फेरिक म्हणजे पी ए प्रेशर, परत त्याची डेन्सिटी, हाईट आणि ग्रॅव्हिटी. ह्याच्यानुसार जेवढा प्रेशर तयार होईल तेवढा प्रेशर कुठं असणार आहे, बी प्रेशर. म्हणजे पी बी बरोबर प्रेशर किती काढला, पी बी बरोबर किती आला, पी ए प्लस एच रो जी. ही प्रेशर या ठिकाणी तयार झालं, दिले बघा. पी बी बरोबर काय, पण आपल्याला पी नॉट, आपल्याला प्रेशर माहितच आहे. पी नॉट म्हणजे काय, वरचा ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. पी या ठिकाणी कुठला प्रेशर आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. म्हणजे या ठिकाणी पी ए घेतला आपण, पी नॉट घेतला आपण. मग पी इज द डेन्सिटी, रो इज द डेन्सिटी ऑफ द लिक्विड ऑफ द manometer, and h is the height of the liquid column above the point B, and g is the acceleration due to gravity and according to the Pascal principle. तर पास्कलच्या नियमानुसार आपण काय म्हणू शकतो, मग इथं बघा सगळीकडे काय असणार आहे, सेम प्रेशर असणार आहे. प्रेशर पी ॲट द कंटेनर इज, म्हणजे पीच्या ठिकाणी जेवढा प्रेशर आहे, म्हणजे पास्कल प्रेशर जो आहे, पी इज इक्वल टू पी सी म्हणलं. जेवढा प्रेशर त्या ठिकाणी तयार होणार आहे तो काय असणार आहे, पी सी बरोबर इक्वल असणार आहे. मग आपल्याला जर इक्वेशन माहित आहे, पी इज इक्वल टू काय आपल्याकडं, पी नॉट प्लस रो जी एच. मग आता हे इक्वल झालं. मग आपल्याला पी ची व्हॅल्यू किती मिळाली, पी नॉट प्लस रो जी एच. मग ही व्हॅल्यू इथं टाका, कसं होईल मग, पी सी इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला. मग थोडक्यात काय झालं, आपण द मॅनोमीटर मेजर्स द गेज प्रेशर ऑफ द गॅस इन अ कंटेनर डी, वी कॅन राईट द गेज प्रेशर इन द कंटेनर डी एज. कसं काढतो आपण गेज प्रेशर, मग पी मायनस पी नॉट एच रो जी. आपण गेज प्रेशर माहित आहे, आपण कशाचे डिफरन्स घेतो, आपल्याकडे त्या सिस्टीममध्ये असणारा प्रेशर मायनस ॲटमॉस्फेरिक प्रेशर केला की तुम्हाला काय मिळतं, गेज प्रेशर मिळतं. मग तुम्हाला त्या ठिकाणी येणारा जो प्रेशर आहे तो किती मिळेल, अशा प्रकारे तेवढा प्रेशर डीच्या ठिकाणी मिळणार आहे. द गेज प्रेशर इन द कंटेनर डी ॲज, तुम्हाला तेवढा प्रेशर त्या ठिकाणी मिळेल. ओके. मग आता इथून तुमचा झाला सरफेस टेन्शन हा भाग आहे. तो सरफेस टेन्शन आहे तो पूर्णपणे वेगळा आहे, ते नवीन पॉईंट सारखाच आहे. इथपर्यंत नोट्स तयार करा, चेक करून घ्या.
थोड्या वेळ मी तुम्हाला टेस्ट देणार आहे. मॅडम लेक्चर घेतलं, मॅडम लेक्चर घेतील. ओके, थोड्या वेळ 5-10 मिनिटात थांबा, लगेच दुसरं आपण एक लेक्चर घेऊया. आता या ठिकाणी थांबूया PGC लेक्चर.